मंडळी, आवळ्याची बरेच रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत। आज सुद्धा मी आवळ्याची खूपच पौष्टिक अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। एकदाच बनवा आणि वर्षभर प्या। हिवाळा सुरू झाला की असे हे आवळे बाजारामध्ये यायला लागतात। जेव्हा हे आवळे आपल्याला बाजारामध्ये हिवाळ्यात दिसतात ना, त्यावेळेला याचे असे पौष्टिक बरेच पदार्थ बनवून ठेवले पाहिजे, कारण हे पौष्टिक पदार्थ आहेत आणि वर्षभर टिकतात सुद्धा। शिवाय याचे खूपच फायदे सुद्धा आहेत। चला तर करायला घेऊया। तर मी इथे 300 ग्रॅम आवळे घेतलेले आहेत। आवळे पाण्यात घालायचे आणि स्वच्छ चांगले धुवून घ्यायचे या पद्धतीने। सगळे आवळे मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेत। आता यानंतर काढायचे आणि एका सुती कपड्याने चांगले पुसून घ्यायचे। मी आवळ्याचं गोड लोणचं, आवळ्याचं मिरची घालून केलेलं लोणचं, आवळ्याची चटणी, आवळ्याचा चुंदा, आवळ्याचा मुरंबा, सगळे व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। सगळे अपलोड आहे, तुम्ही ते सुद्धा रेसिपी पाहू शकता। आता आवळे पुसून घेतल्यानंतर या पद्धतीने बारीक बारीक चिरून घ्यायचे आहेत। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी माझी पाहता हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकीन आणि मलाही कळेल माझी रेसिपी कुठून पाहिली जाते। हे बघा, सगळे आवळे मी या पद्धतीने चिरून घेतलेत, बिया यामधल्या काढून टाकल्यात। अशा पद्धतीने हे चिरून घ्यायचे। सगळे एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत। हे बघा, मस्त हिरवेगार आवळे आहेत। यानंतर इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे। भरपूर कढीपत्ता घ्यायचा आहे। हा वाटीभर कढीपत्ता होईल। धुवून घ्यायचा आहे, धुवून पुसून घेतलेला आहे। सगळी पानं काढायची कढीपत्त्याची आणि परत एकदा सुती कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचं, कारण यामध्ये थोडंसं पाणी दिसतंय। तर हे बघा, या पद्धतीने कढीपत्ता सुद्धा पुसून घेतलेला आहे। मस्त हिरवागार असा कढीपत्ता आहे। कढीपत्ता असा खाल्ला जात नाही, स्वयंपाकात घातला तर तो काढला जातो, तर असा पौष्टिक पदार्थामध्ये घालायचा। यानंतर एक आल्याचा तुकडा घेतला आणि एक हळद असते ना, ओली हळद, ती घेतलेली आहे। हिवाळा सुरू झाला की हळद सुद्धा भरपूर प्रमाणात बाजारामध्ये यायला लागतात। तर हळदीचं लोणचं सुद्धा मी अपलोड केलेलं आहे मंडळी, ते सुद्धा तुम्ही नक्की पहा। हळद आणि आल्याचं असं साल वरचं काढून घ्यायचं, जास्त गरज नाही, फक्त हा 1-1 इंचाचा तुकडा घेतलेला आहे। दोघांची सालं मी अशी बघा काढून घेतली आहे। आता बारीक चिरून घेऊया। आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते, सर्दी खोकला कमी होतो, पचन सुधारतं, बद्धकोष्ठता, गॅस असेल तर पोटाच्या समस्या दूर होतात, वजन सुद्धा कमी होतं, शरीरातील चरबी कमी होते। शिवाय त्वचा आणि केसांसाठी रामबाण उपाय आहे। शिवाय शरीरामध्ये काही विषारी पदार्थ असतील तर ते बाहेर काढून टाकण्याचं काम आवळा करतो। आवळा खाल्ल्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते, दिवसभर आपल्याला फ्रेश वाटतं। आवळा खाल्ल्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण सुद्धा नियंत्रित राहतं। शिवाय कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयरोग सुद्धा होत नाही, हृदय सुद्धा आपलं नियंत्रित राहतं। सगळं हे बघा व्यवस्थित मी असं चिरून घेतलंय। यानंतर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे चिरून ठेवलेले आवळे होते ना, ते सगळे आवळे यामध्ये घालायचे। कच्ची हळद सुद्धा आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे। यामुळे सूज कमी होते, रोगप्रतिकार शक्ती वाढवते, रक्त शुद्ध होतं आणि कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होतात। शिवाय सर्दी खोकला आणि त्वचेचे आजार असतात ते कमी होतात। यानंतर इथे मी कढीपत्ता घातलेला आहे। कढीपत्ता तुम्हाला माहितीच आहे केसांसाठी किती फायदेशीर आहे, यासाठी कढीपत्त्याचा वापर केलाय। आलं घालायचं, यामुळे सर्दी खोकला कमी होतो। पुदिना घातलेला आहे, यामुळे फ्रेशनेस वाटतं। काळी मिरीमुळे आपल्याला सर्दी खोकला होत नाही। तर 10-12 मी इथे काळी मिरीचे दाणे घातले आणि थोडीशी पुदिन्याची पानं घातलेली आहे। यानंतर सेंधव मीठ घालायचं आहे चवीसाठी आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आहे। आपण वर्षभर टिकणारा आवळ्याचा ज्यूस बनवतोय, इतका पौष्टिक आहे। तुम्हाला याचे फायदे सांगितलेलेच आहेत, माझी खात्री आहे तुम्ही या पद्धतीने करून बघाल। आता यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, पाणी जास्त घालायचं नाही, कारण आवळ्यामध्ये पाणी असतंच। आपल्याला आवळ्याचा रस हवा आहे तर जास्त पाणी घालायचं नाही, फक्त 4-5 चमचे पाणी घालायचं आणि मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं। तर हे पहा, 4-5 वेळा मी मिक्सरला फिरवून घेतलं आणि एकदम बारीक वाटून घेतलं आहे। आता इथे मी एक भांडं घेतलेलं आहे, कोणतंही एखादा बाउल घेऊ शकता। यानंतर मलमलचा कपडा घ्यायचा आहे, त्यावर हे वाटलेलं सगळं आवळ्याचं मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आणि त्यानंतर याचा रस आहे तो पिळून घ्यायचा। आपल्याला ही प्रोसेस आहे ती 5 ते 6 वेळा करायची आहे, म्हणजे आपल्याला भरपूर प्रमाणात आवळ्याचा रस मिळतो। छान असं दाबून काढायचं आहे। बघा, कपड्यामध्ये काढल्यामुळे यामधला चोथा आहे तो वेगळा होतो आणि चांगला असा आपल्याला आवळ्याचा ज्यूस मिळतो।
हे बघा पिळून घेतलाय, हा चौथा राहिला आहे ना, हा परत मिक्सरच्या भांड्यात घालायचा. अगदी थोडंसं 3-4 चमचे पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. ही प्रोसेस 4 ते 5 वेळा करायची आहे. तर हे पहा पुन्हा एकदा मी तो मलमलचा कपडा यावर ठेवला आहे आणि सगळा आवळ्याचा जो ज्यूस म्हणजे आवळा वाटून घेतला होता तो यामध्ये घातला आहे. परत एकदा चांगला पिळून गाळून घेऊया. काय मस्त हिरवागार आपल्याला आवळ्याचा ज्यूस मिळालेला आहे बघा. हेच पिण्यासाठी तुम्ही मार्केटमध्ये जाता, बाहेर जाता, बाहेरून प्रिझर्वेटिव्ह बॉटल घेऊन येतात असे आवळ्याच्या ज्यूसचे आणि ते पितात, त्यामध्ये केमिकल असतं. तर घरच्या घरीच तुम्हाला असा हा पौष्टिक ज्यूस जर बनवून मिळत असेल तर काय फायदा आहे तुम्हाला बाहेरून घ्यायचा. घरच्या घरीच बनवा आणि असं पिया ना. हिवाळ्यामध्ये असे पौष्टिक आवळे येतात, त्यावेळेला तुम्ही असे हे आवळे आणून याचा ज्यूस बनवून पिऊ शकता. सगळ्या आवळ्याचा ज्यूस मी असा बनवून घेतला आहे बघा. म्हणजे 5-6 वेळा मी असं मिक्सरमध्ये घालून पिळून घेतलेला आहे. मस्त असा हिरवागार आवळ्याचा ज्यूस झाला आहे. आता इथे मी आईस ट्रे घेतलेला आहे. बर्फाच्या ट्रेमध्ये आपण हा सेट करणार आहोत. तर सगळा ज्यूस आहे हा या ट्रेमध्ये सेट करून घ्यायचा. तर सगळा ज्यूस या पद्धतीने घालायचा. हे बघा खूप सोपी पद्धत आहे मंडळी. जास्त काही लागत नाही, जास्त काही वेळसुद्धा लागत नाही. हे पौष्टिक आवळे असे स्टोर करून ठेवायचे आणि वर्षभर त्याचा उपभोग घ्यायचा. आपण यामध्ये कोणतंही प्रिझर्वेटिव्ह वापरलेलं नाही, फक्त लिंबाचा रस वापरलेला आहे. त्यामुळे आवळे आहेत ना, हे आवळ्याचा ज्यूस तो वर्षभर टिकतो. आपल्याला एक्स्ट्रा काही केमिकल असं प्रिझर्वेटिव्ह यामध्ये घालायची गरज वाटत नाही आणि लागतही नाही. हे बघा सगळ्या ट्रेमध्ये मी असा हा आवळ्याचा ज्यूस घातला आहे. आता दुसरा पण माझ्याकडे अजून ट्रे आहे, त्या ट्रेमध्ये मी आईस ट्रेमध्ये असा आवळ्याचा ज्यूस घालते. आता हे ट्रे आहेत ना, हे 24 तासासाठी आपल्याला डीप फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत. म्हणजे मस्त असे हे बर्फामध्ये रूपांतर होतात. आहे की नाही मंडळी, किती सोपी पद्धत आहे. यामध्ये सुद्धा मी असा हा आवळ्याचा ज्यूस काढून घेतला आहे. 24 तास मी फ्रीजमध्ये ठेवला होता. डीप फ्रीजमध्ये ठेवायचा आहे, जिथे आहे बर्फ बनतो ना तिथे ठेवायचा आहे. हे बघा तुम्हाला एक ट्रे काढून दाखवला आहे. आता हे सगळे आईस क्यूब्स आहेत, म्हणजे आवळा ज्यूसचे क्यूब्स आहेत, ते काढून घेऊया. कसं व्यवस्थित बघा सेट झालेलं आहे सगळं. असं थोडंसं प्रेस करायचं आहे, म्हणजे सगळे क्यूब्स आहेत ना ते बाहेर येतात. थोडंसं वरून दाबून घ्यायचं. हे बघा सगळे क्यूब्स मी काढून घेतलेत. आता हे क्यूब्स आहेत पहा किती मस्त दिसत आहेत. आता हे स्टोर करून कसे ठेवणार, तर झिपलॉक बॅग असते आपल्याकडे प्लॅस्टिकची, त्याच्यामध्ये किंवा एअरटाईट कंटेनर असतात त्यामध्ये तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकता. अजिबात खराब होत नाही. फ्रीजरमध्ये ठेवायचे, जिथे बर्फ असतो ना जमलेला तिथेच ठेवायचं आहे. तर मी इथे एअरटाईट कंटेनर घेतलेला आहे. अशा पद्धतीचा हा प्लॅस्टिकचा डबा घेतला आहे, किंवा तुमच्याकडे काचेचा डबा असेल, काचेची बरणी असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. सगळे हे क्यूब्स मी यामध्ये काढून घेते. हे बघा दिसायला सुद्धा किती मस्त दिसत आहेत. सगळे क्यूब्स हे बघा काढून घेतलेत. आता अजून दुसरा ट्रे सुद्धा तुम्हाला दाखवते. हे बघा यामध्ये सुद्धा मस्त असे आवळ्याचे ज्यूसचे क्यूब्स मस्त सेट झालेले मी काढून घेतलेत. हे बघा आता हे सुद्धा मी त्याच कंटेनरमध्ये काढून ठेवणार आहे. भरपूर प्रमाणात यामध्ये व्हिटॅमिन सी आहे. आवळा खायला थोडासा तुरट असतो, आवडत नाही कोणाकोणाला, तर या पद्धतीने तुम्ही असे हे आवळा ज्यूस बनवून ठेवू शकता. आवळा न खाण्याचं कारण काहीच नाही, खाल्लेच पाहिजे. विटॅमिनच्या गोळ्या बाहेरून आणून खाण्यापेक्षा या पद्धतीने तुम्ही नॅचरल आपल्याला आवळे मिळतात त्यापासून विटॅमिन सी खाऊ शकता. तर असे हिवाळ्यामध्ये असे हे पौष्टिक पदार्थ नक्की बनवून बघा. आता हा डब्बा जो आहे तो फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे. चला आता तुम्हाला ज्यूससुद्धा बनवून दाखवते. हे बघा एका ग्लासमध्ये फक्त 2 क्यूब आवळ्याचे ज्यूसचे घ्यायचे आहेत. यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी का घालायचं आहे, कारण काय असतं ना, फ्रीजमधनं आपण हे क्यूब्स काढतो आणि नंतर त्याचा वापर करतो, तर घशाला थोडीशी खवखव होऊ शकते. यासाठी यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे. आता इथे मी 1 चमचा मध घातला आहे. तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर असं मध घालून तुम्ही पिऊ शकता. गोडवा हवा असेल तर यासाठी मधाचा वापर तुम्ही इथे नक्की करू शकता. मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि सकाळी सकाळी अंशेपोटी तुम्ही हा 1 ग्लास फक्त आवळ्याचा ज्यूस पिया आणि त्यानंतर त्याचे तुम्ही फायदे काही दिवसातच पाहू शकता. एवढा हा बहुगुणी आवळा, माझी खात्री आहे यापुढे तुम्ही आवळे आणणार आणि या पद्धतीने असे स्टोर करून असा हा ज्यूस बनवून नक्कीच प्याल.
इतके व्हिटॅमिन सी असलेला आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा, शिवाय त्वचा केसांसाठी उत्तम, पचनसाठी उत्तम, वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी फायदेशीर, डायबिटीज असेल, कोलेस्टेरॉल असेल तर त्यासाठी सुद्धा हा खूपच फायदेशीर आहे. तर माझी खात्री आहे तुम्हाला आजची ही आवळ्याच्या ज्यूसची रेसिपी नक्कीच आवडली असेल. मंडळी, जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या नवीन युनिक रेसिपीसोबत. धन्यवाद.